कुक्कुटपालनातली श्रीमंती या सगळ्या विषयाबद्दल बोलतो ना, तर कुक्कुटपालनाचे मार्गदर्शक आपले वेगवेगळे शिलेदार असतील, पण त्याहीपेक्षा म्हणजे त्या मार्गदर्शकांचं ज्ञान एकवटलंय. कारण हे मार्गदर्शक शोधणं दरवेळेला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे थोडंसं कष्टप्रद आहे. पण एका ठिकाणी ज्ञान म्हणजे सुवर्ण कोकणच्या असलेल्या कुक्कुटपालन या विषयावरच्या डीव्हीडी. या डीव्हीडीत नेमकं काय आहे आणि का या व्यवसायासाठी आवश्यक असणारा सगळ्यांनीच त्या डीव्हीडीकडे विकत घेणं आवश्यक आहे? ऋषी, डीव्हीडी म्हणजे अशी गोष्ट आहे ना की संपूर्ण ह्याचं कुक्कुटपालनाचं सार काय, त्याचं महत्त्व काय, त्याच्यातून मिळणारा पैसा कसा आहे, त्याला म्हणजे सगळ्या गोष्टी इत्थंभूत माहिती दिली आहे. कारण कुक्कुटपालन एवढा छान बिझनेस आहे ना, मला खूप आवडतो. कारण ज्यांच्याकडे पैसा नाही ना त्याने कुक्कुटपालनच चालू करावं. या सीडीमध्ये सुवर्ण कोकणमध्ये ज्या कुक्कुटपालनाच्या डीव्हीडी आहेत ना, त्याच्या सगळं व्यवस्थित दिलं आहे की कोणती लस कधी द्यावी, त्या लसीचे फायदे काय, खाद्य कसं तयार करावं, कशा पद्धतीत मार्केटमध्ये त्याची विक्री करता येते, शेड कशी असावी, आजार कोणते आहेत, त्याच्यावर उपचार कोणते आहेत, सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती या डीव्हीडीमध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे ऋषी, आपल्याकडे जेवढे शिलेदार आहेत म्हणजे जे कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत ना, आता खूप बरं वाटतं. कारण हे कोणते मार्गदर्शक कोणत्या विद्यापीठातले पदवीधर किंवा असे काही नाही आहेत लेक्चरर. तर हे सगळं प्रॅक्टिकली म्हणजे सुवर्ण कोकणच्या कार्यशाळेत येऊन तो अनुभव स्वतःपाशी ते शिदोरी घेऊन स्वतःचा व्यवसाय चालू करतात. त्यातले प्रचंड अडथळे दूर करतात आणि एक यशस्वी शिलेदार म्हणून जेव्हा होतात तेव्हा ते कार्यशाळेत एक मार्गदर्शक म्हणून येतात. कारण तिथे कर्तृत्व सांगितलं जातं, तिथे कोणती यशोगाथा नसते. तर तो व्यवसाय करताना आज जे या यशस्वी शिखरावर पोहोचले आहेत, त्या यशस्वी शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांना त्या व्यवसायात कोणत्या अडचणी आल्या होत्या, त्या अडचणीवर त्यांनी कशी मात केली, कोणते उपाय योजले होते, ते उपाय ते सांगतायत. ते हे सांगतात की मार्केटमध्ये आम्हाला माल विकताना काय अडचण आलं होतं आणि आम्ही कोणत्या उपाय योजले आहेत. ते गोष्टी, त्या यशाची रहस्य ते लोकांशी शेअर करत असतात. अच्छा, नुसती कार्यशाळा केली, टाळ्या वाजवल्या तर असं नाही आहे. तर त्या कार्यशाळेनंतर कुणालाही स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारी सगळी मदत ही सुवर्ण कोकणचे शिलेदार ते मार्गदर्शक करत असतात. हाच मुख्य फरक आहे सुवर्ण कोकणच्या कार्यशाळा किंवा प्रशिक्षण वर्ग आणि इतर जणांचे प्रशिक्षण वर्ग. ज्याच गोष्टीतनं आपल्याला शिकायला येतं. पण आता जर नेमकं ज्यांना खरंच कुक्कुटपालन व्यवसाय करायचा असेल आणि तर मग त्यांच्यासाठी आता सुवर्ण कोकणमध्ये जॉईन होऊन काय मिळेल त्यांना? सुवर्ण कोकणमध्ये शिलेदार म्हणून आलात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात. एकतर प्रत्येक विषयाचं वैयक्तिक मार्गदर्शन भेटतं. तो व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारं सगळं रॉ मटेरियल, समजा कुक्कुटपालन करायचं आहे तर त्याचे पक्षी कुठे भेटतील, त्याचे खाद्य कुठे भेटेल, त्याच्या लसी कुठे भेटेल, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष मार्गदर्शन कोण करेल, साईटवर जाण्यास कोणती मदत होईल, सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचा एक धंदा तुम्ही उद्योजक म्हणून उभं राहण्यास पुरता जेवढ्या गोष्टी लागतात ना ती सगळी मदत आम्ही त्या शिलेदारांना करतो. एवढंच नाही तर तो माल तयार झाल्यानंतर तो विकायचा कुठे त्याबाबतही आम्ही मार्गदर्शन करतो. त्यामुळे शिलेदार म्हणून तुम्ही एकदा आलात ना की तुमचा उद्योजक म्हणून एक नव्याने जन्म सुरू होतो. आणि नक्कीच या निमित्तानं सुवर्ण कोकणची स्वतःची जी शिलेदारांची पोल्ट्री तयार झाली त्या ठिकाणी अभ्यास दौराही असेल त्या संदर्भात प्रत्येक महिन्याला आम्ही एक अभ्यास दौरा ठेवत असतो ऋषी. आणि ह्या महिन्यात मला वाटतं 26 जूनला तो अभ्यास दौरा आहे कर्जतलाच खांडपेला. तिथे आम्ही काय करतोय की नुसतं कुक्कुटपालन किंवा शेळीपालन न करता की एकच सगळे विषय एकत्र कसे बघता येतील. कारण तिथे आम्हाला प्रत्येकाला मत्स्यपालन कसे एकरी तुम्ही लाखो रुपये महिन्याला कमवू शकता मत्स्यपालनातून. मग नक्की कोणते मासे सोडले आहेत, त्यांना खाद्य कुठून दिलं जातं, ते खाद्य येतो कुठून, त्यासाठी काळजी कशी करायची, तो शेततळ बांधायचं कसं, हे सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवायला भेटतात. त्याच्यासोबत ईदसाठी बोकड कसे तयार करायचे, शेण आणि गोमूत्रातली श्रीमंती काय आहे, सगळ्या गोष्टींचं एक प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला त्या अभ्यास दौऱ्यात येते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला आम्ही कर्जतला तो अभ्यास दौरा ठेवतो आणि त्याच्यात फक्त निवडक लोकांना नेतो. कारण पूर्ण महिन्याभरातून एकच कार्यशाळा तो अभ्यास दौरा असल्यामुळे प्रचंड संख्येने लोक त्या अभ्यास दौऱ्यात असतात. कार्यशाळा, अभ्यास दौरे, डीव्हीडी आणि वैयक्तिक असणारं मार्गदर्शन हीच ओळख आहे सुवर्ण कोकणची. तुम्हालाही जर या कुठल्याही व्यवसायातली मुळात आधी पहिल्यांदा श्रीमंती ओळखायची असेल तर तुम्ही या सगळ्या प्रवाहात सामील होऊ शकता. सुवर्ण कोकणच्या कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क साधा आणि आपण आपल्याला आवडीच्या उद्योगाशी त्याच्याशी नातं जोडा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पात्र सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे.